नमस्कार मित्रांनो, वेलकम DMA या महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनल. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण ससून रुग्णालय म्हणजेच BJGMC पुणे इथे उपलब्ध झालेल्या एका जबरदस्त संधीबद्दल जाणून घेणार आहोत. वैद्यकीय क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. खूप मस्त ऑपॉर्च्युनिटी चालून आली आहे, त्यामुळे अगदी लक्ष देऊन ऐका. टुडे वी स्टडी इन दिस एक्सप्लेनर ससून रुग्णालयातील या नवीन आणि अतिशय महत्त्वाच्या भरती प्रक्रियेबद्दल. खरोखर एक खूप सकारात्मक आणि उत्साही मनाने आपण या माहितीचा अभ्यास करूया. अनेक जण अशा चांगल्या संधीची वाट पाहत होते आणि फायनली ती आली आहे. चला तर मग लेट्स गेट टू द एक्सप्लेनर. तर आजच्या या सादरीकरणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण पहिल्यांदा पदांचा आढावा घेऊ, रोल्स आणि सॅलरी पाहू, महत्त्वाच्या अटी काय आहेत ते बघू, त्यानंतर थेट मुलाखत किंवा वॉक इन इंटरव्ह्यूचे डिटेल्स, आवश्यक कागदपत्रांची लिस्ट आणि शेवटी तुमचे पुढचे टप्पे. बस एवढंच. सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, वॅकन्सी ओव्हरव्ह्यू. विशेषतः एडिक्शन ट्रीटमेंट फॅसिलिटी म्हणजेच ATF पुणेबद्दल. आता तुमच्या मनात आलं असेल की हे ATF नक्की आहे तरी काय? तर बघा, ही एक अतिशय विशेष सुविधा आहे जी एम्स दिल्ली आणि आपल्या पुण्याच्या BJGMC म्हणजेच ससून मेडिकल कॉलेजच्या सायकियाट्री डिपार्टमेंटने मिळून सुरू केली आहे. थोडक्यात सांगायचं तर व्यसनमुक्तीसाठी रुग्णांवर उपचार करणारं हे केंद्र आहे. मित्रांनो, हे काम खरोखरच खूप उदात्त आहे. त्यामुळे जे लोक मनापासून सेवाभावी वृत्तीने नोकरीच्या शोधात आहेत ना, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच आहे. आता वळूया दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. उपलब्ध पदे, त्यांची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्थातच पगार किती असणार आहे. इथे तुमच्यासमोर 3 वेगवेगळ्या पदांची अगदी क्लिअर माहिती आहे. पहिलं पद आहे मेडिकल ऑफिसरचं. यासाठी एक जागा आहे, पात्रता MBBS हवी आणि पगार तब्बल 60,000 रुपये महिना आहे. दुसरं पद आहे स्टाफ नर्सचं. याच्या 4 जागा आहेत बरं का. यासाठी तुमचं ANM किंवा GNM झालेलं असावं आणि पगार 20,000 रुपये असेल. आणि तिसरं पद आहे काउन्सिलर म्हणजेच समुपदेशक. यासाठी एक जागा असून सोशल वर्क किंवा सायकॉलॉजीमधली पदवी हवी. याचाही पगार 20,000 रुपये आहे. वयोमर्यादेचा विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आणि राखीवसाठी 45 वर्षांपर्यंतची अट आहे. आता इथे एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. स्टाफ नर्स या पदासाठी ANM आणि GNM तर चालतीलच, पण ज्यांचं BSc नर्सिंग पूर्ण झालंय ना, त्यांना इथे विशेष प्राधान्य म्हणजेच प्रेफरन्स दिला जाणार आहे. सो BSc नर्सिंगवाल्यांसाठी हा एक मोठा प्लस पॉइंट आहे. पुढे पाहूया आपला तिसरा विभाग, या कंत्राटी भरतीच्या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती. बघा, कोणत्याही नोकरीला लागण्यापूर्वी त्याच्या अटी समजून घेणं खूप गरजेचं असतं. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पदे पूर्णपणे तात्पुरत्या आणि कंत्राटी स्वरूपाची म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत. हा करार 360 दिवसांसाठी व्हॅलिड असेल, जो नंतर रिन्यू सुद्धा होऊ शकतो. पण हो, यावर तुम्ही राज्य शासनाच्या कायमस्वरूपी नोकरीचा हक्क मात्र सांगू शकत नाही. तुमची शारीरिक आणि मानसिक फिटनेस एकदम उत्तम असली पाहिजे. आणि आणखी एक महत्त्वाची बाब, जी मेरिट लिस्ट लागेल ना, ती फक्त BJMCच्या नोटीस बोर्डवरच लावली जाईल. उमेदवारांसोबत कोणताही वैयक्तिक पत्रव्यवहार केला जाणार नाही. या प्रक्रियेत अजून एक भारी गोष्ट आहे. जर तुमच्याकडे याआधी गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट किंवा NHM मध्ये काम केल्याचा अनुभव असेल, तर तुमचा विचार आधी केला जाईल. म्हणजेच अनुभवी उमेदवारांना इथे नक्कीच प्रायोरिटी मिळणार आहे. आता सर्वात प्रॅक्टिकल भाग, विभाग चौथा, थेट मुलाखत म्हणजेच वॉक इन इंटरव्ह्यूचे डिटेल्स. इंटरव्ह्यूला जाण्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे ते नीट ऐका. स्टेप 1, bgmcpune.com या वेबसाईटवरून अर्ज डाउनलोड करा आणि तो व्यवस्थित भरा. स्टेप 2, तुमची सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि सर्टिफिकेट्स एकत्र करा. आणि स्टेप 3, थेट मंगळवारी 26 मे 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता ससून रुग्णालय पुणे येथे इंटरव्ह्यूसाठी हजर रहा. उशिरा येणाऱ्यांचा विचार केला जाणार नाही, त्यामुळे वेळेवर पोचणं खूप महत्त्वाचं आहे बरं का. पाचवा विभाग, आवश्यक कागदपत्रे. 26 मेला सोबत काय काय न्यायचं आहे त्याची ही चेकलिस्ट.
डॉक्युमेंट्सच्या बाबतीत कोणतीही तडजोड चालणार नाही हे पक्क लक्षात ठेवा. पूर्ण भरलेला अर्ज आणि तुमचे 2 पासपोर्ट साईज फोटो हवेत. त्यासोबत सगळ्या शैक्षणिक गुणपत्रिका, कास्ट सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि बर्थ सर्टिफिकेट लागणारच. जर अनुभव असेल तर ऑथेंटिक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सोबत ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची व्हॅलिड MMC, NMMC किंवा RCIची रजिस्ट्रेशन आणि रिन्युअल सर्टिफिकेट अनिवार्य आहे. विशेषतः महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या नोंदणीशिवाय तुमचा अर्ज पुढे जाणारच नाही हे अगदी क्लिअर आहे. आणि हो, असेच इम्पॉर्टंट अपडेट्स मिस न करण्यासाठी चॅनल मेंबरशिप नक्की जॉईन करा. याने तुम्हाला खूप चांगला आणि थेट करिअर सपोर्ट मिळेल. आपल्या आजच्या एक्सप्लेनरचा शेवटचा टप्पा, विभाग 6वा, मोटिवेशन आणि फायनल स्टेप्स. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ॲडिक्शन ट्रीटमेंट फॅसिलिटीमध्ये काम करणं ही केवळ एक नोकरी नाहीये, तर ती लोकांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण करण्याची आणि त्यांचं उद्ध्वस्त झालेलं जीवन सावरण्याची एक खूप मोठी संधी आहे. वैद्यकीय क्षेत्रात आपण जे शिकलो आहोत त्याचा खऱ्या अर्थाने समाजासाठी उपयोग करण्याची ही वेळ आहे. एका पेशंटला व्यसनमुक्त करताना मिळणारे समाधान हे कोणत्याही पगारापेक्षा खूप मोठे असते. तर मग सांगा मला, ससून रुग्णालयात आपल्या वैद्यकीय कारकिर्दीतलं हे एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल टाकण्यासाठी तुम्ही सर्वजण तयार आहात का? नक्कीच असणार. If you want to know more about DMER, then watch this explainer again. And in the end, don't forget to subscribe DMER Maharashtra Academy. पुन्हा भेटूया अशाच एका जबरदस्त अपडेटसोबत. धन्यवाद.